2 दिवसापूर्वी परळी शहरामध्ये तौहीद खान नामक एका युवकाचा खून झाला। या घटनेनंतर जिल्ह्यामध्ये नव्हे तर मराठवाडा महाराष्ट्रात या घटनेचे पडसाद उमटले। पोलिसांनी वेळीच या गुन्ह्यातील आरोपींना अटकही केली। मात्र या घटनेच्या नंतर एकाही राजकीय नेत्याने या पीडित कुटुंबाला भेट दिली नाही किंवा या पीडित कुटुंबाचे सांत्वन केले नाही। काल जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मोर्चे निघाले, तसाच मोर्चा परळीतही निघाला। या मोर्चामध्ये पीडित कुटुंबाचे कुटुंबही सामील झाले होते। या मोर्चाच्या वेळी मयत तरुणाचा मुलाने जो आर्त टाहो फोडला, यामुळे मोर्चातील तसेच या घटनेचा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनातला डोळ्यामध्ये पाणी आले। कारण या घटनेच्या नंतर या पीडित कुटुंबाला या प्रकरणामधली आरोपी जरी अटक असले तरी एकाही राजकीय नेत्याने या कुटुंबाला भेट न दिल्यामुळे समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीची भावना निर्माण झाली व त्या भावनेची चर्चा झाली। त्यामुळे आज परळी विधानसभेचे आमदार तथा माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून तौहीद खान कुटुंबाला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करून या घटनेला कोणत्याही पद्धतीचा जाती रंग देऊ नये असे आवाहन केले। आमदार धनंजय मुंडे फक्त मुस्लिम समाजच नाही तर प्रत्येक समाजाच्या पाठीशी जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा तेव्हा पाठीशी खंबीरपणे उभे राहतात। मात्र या घटनेच्या वेळी त्यांची उपस्थिती दिसली नाही, त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले। मात्र त्यांच्या या खुलाशाच्या नंतर त्यांना वैद्यकीय अडचण असल्यामुळे ते तातडीने येऊ शकले नाहीत। मात्र त्यांनी एक प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या। त्यामुळे लोकांना विश्वास जी अपेक्षा होती ती अपेक्षा तो विश्वास सार्थ ठरला। त्यांनी या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा विश्वास दर्शवला। 100% खात्री आहे समाजाला सुद्धा आमदार धनंजय मुंडे हे खंबीरपणे पीडित कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। मात्र जिल्ह्यामध्ये इतरही अनेक राजकीय नेते आहेत, या मतदारसंघाचे नेते आहेत। मात्र या पीडित कुटुंबाच्या पाठीशी पीडित कुटुंबाचे आसव किंवा त्यांना सांत्वन करण्यासाठी जिल्ह्यातील एकाही राजकीय नेत्यांना का जावेसे वाटले नाही। ती घटना काय आहे, त्या घटनेमागचे काय राजकारण आहे, काय प्रकरण आहे, तो पोलीस तपासामध्ये निष्पन्न होईल। पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपींना अटकही केली। पुढे त्या प्रकरणाचे जे कायदेशीर प्रक्रिया असेल ते होईल। त्याबद्दल समाजाला, पीडित कुटुंबाला पोलिसावर पूर्ण विश्वास आहे। मात्र या घटनेच्या नंतर पीडितांना भेटण्यासाठी कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना भेट देऊन कुटुंबाचे सांत्वन का करावेसे वाटले नाही, हा समाजातील मुख्य खदखद आहे। आणि त्यामुळे मोर्चामध्ये अशा भावना व्यक्त करण्यात आल्या। आमदार धनंजय मुंडे यांनी या घटनेच्या नंतर, या मोर्चाच्या नंतर आपली भूमिका जाहीर केल्यामुळे त्याबद्दल शंका असण्याचं कारणच नाही। कारण अनेक वेळा अनेक संकटाच्या समयी आमदार धनंजय मुंडे हे मुस्लिम समाजाच्या परळीच नव्हे तर मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये खंबीरपणे पाठीशी उभे राहतात, हा समाजाला विश्वास आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे या समाजाची जी सर्वात मोठी दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल, संख्याबळ असून सुद्धा परळी असेल, अंबेजोगाई असेल, माजलगाव असेल, बीड जिल्ह्यामध्ये नेतृत्व निर्माण झाले नाही। समाजाच्या अशा वेळी एक समाजाला
सांत्वन देण्यासाठी, एक समाजाला धीर देण्यासाठी ज्या नेतृत्वाची आवश्यकता असते, ते जिल्ह्यामध्ये कुठल्याही तालुक्यामध्ये नेतृत्व तयार झाले नाही. हा समाजाचा सर्वात मोठा हे दुर्दैव असल्याची ही चर्चा मुस्लिम समाजात होताना दिसत आहे. किमान यापुढे तरी अशा पद्धतीचं सामाजिक नेतृत्व तयार होईल अशी ही अपेक्षा समाजातून व्यक्त करण्यात येत आहे. बघूया आमदार धनंजय मुंडे या पीडित कुटुंबांना ज्या पद्धतीने विश्वास दिला ते न्याय देतील, हा समाजाला विश्वास आहे, एवढे मात्र नक्की.